हा त्याच बिल्डिंग खाली उभा आहे मी, ये पटकन. सर, थँक्यू सर. तुम्ही एवढा माझा विचार केलात. थँक्यू काय ते, माझ्या प्रत्येक एम्प्लॉयची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. मी काहीच वेगळं करत नाहीये. सर, तुमची कार झाली रिपेअर. मेकॅनिकला सुद्धा कळलं मला वाट बघायला आवडत नाही. मला एखादी गोष्ट हवी म्हणजे हवी, मग ती कुठलीही गोष्ट असो. मला तुम्ही हव्या. उद्या ऑफिसमध्ये वेळेत. माझं काम करा. बोला ना सर. हा असा गोड हसरा चेहरा घेऊन येत जा ऑफिसला रोज. तुम्हाला हसताना बघून खूप छान वाटतं. येतो. मला माहित होतं आज काहीही झालं तरी तू मला भेटायला येणार. पण मी तुला भेटायला नाही, जाब विचारायला आले. अगं पण जाब विचारायला मी काय केलंय तुला खरंच माहित नाही? ओ अच्छा, माझ्या कॅबच्या नोकरीबद्दल बोलणार आहेस तू? मग कशाबद्दल बोलू? आणि नोकरी मिळाल्यानंतर मी तुला कॉल केला होता आणि तेव्हा तर तू खुश होतीस. हो, कारण मला वाटलं तू आतापर्यंत ज्या नोकरीसाठी प्रयत्न करतोयस ती नोकरी तुला मिळाली. तू हे क्लिअर केलं नव्हतंस की तू कॅब ड्रायव्हरच्या नोकरीबद्दल बोलतोय. पण मग या नोकरीत काय वाईट आहे? कॅबच तर चालवणार आहे. कॅब चालवण्यात काहीच वाईट नाहीये, पण तू कॅब चालवण्यात आहे. तुझ्याकडून सगळ्यांना खूप अपेक्षा आहेत आणि मला सुद्धा. तुला लहानपणापासून ओळखते रे मी. तुझं कॅलिबर मला माहितीये, तुझे कष्ट मी बघितलेत. त्यामुळे तुला फार उंचीवर गेलेलं पाहायचंय मला. आणि तुला माहितीये बाबांच्या नजरेत त्यांच्या जावयाच्या स्टेटस बद्दल किती टिपिकल कल्पना आहेत. आणि तूच सांग, तुझ्या ह्या नोकरीच्या बळावर आपण आपल्या लग्नासाठी बाबांना कसं कन्व्हिन्स करणार आहोत? तुला खरंच असं वाटतं तुझ्या या नोकरीबद्दल सांगितल्यावर बाबा त्यांच्या मुलीचा हात तुझ्या हातात देतील? शांत, तू बोलते ते मला कळत आहे. बघ, माझ्या मनासारखी नोकरी मला मिळाली ना की मी नोकरी सोडणार आहे. पण तोपर्यंत घरात बसण्यापेक्षा 4 पैसे कमावलेले काय वाईट आहे? हो, पण म्हणून तुला कोणीही काही बोललेलं मला नाही आवडणार. ओ अच्छा, आत्ता मला कळतंय की मॅडमच्या नाकावर एवढा राग का आहे ते. आज तुझे ते समर सर मला खूप इन्सल्टिंग बोलले, याचं वाईट वाटतंय ना तुला? मला कळत नाहीये ते असं का बोलले, आणि मला खरंच काहीच सुचत नव्हतं त्यांना कसं उत्तर देऊ. पण तू काहीही बोलली नाही ना, ते बरंच केलंस. कारण ते काही चुकीचं बोलतच नव्हते ना. ए ऐक, ते तुझा विचार करूनच बोलत होते आणि ते मला आवडलं. आणि मला माहितीये मी जे बोलतोय ते तुला पटणार नाही. पण म्हणू, हे जेन्युइनली तुझी काळजी करतात ग, तुझा विचार करतात. तुला सांगतो, फार कमी बॉस आपल्या एम्प्लॉईजची एवढी निस्वार्थ काळजी घेतात. म्हणून तू खूप नशीबवान आहेस की तुला असा बॉस मिळालाय. तुझा बॉस आहे ना देव माणूस आहे खरंच. मनू, चहा घे बाळा. अगं आई, तू कशाला आणला? अगं असू दे, घे पटकन, गार होण्याच्या आधी घे. हो. अहो, चहा ठेवलाय तुम्हाला? अहो, लक्ष कुठे आहे तुमचं? कसला विचार करताय? निर्मला, आपल्या मनूसाठी दुसरं एखादं स्थळ शोधा असं पेंडसे बाईला सांगायला हवं. आलो, थांब. देसाई, आलो आलो आलो. हो हो आलो. गेले देसाई? कोण आहे? आलो. हो हो देसाई, हो. काय तमाशा लावलाय तुम्ही हा देसाई? हा, तुम्हाला काही वाटत नसेल तुमचं सोडा हो, पण मला मान आहे समाजात. माझा तरी विचार करायचा होता जरा. समाजात व्हॅल्यू आहे माझ्या शब्दाला अजून तरी. आता आहे म्हणायची का होती म्हणायची परमेश्वराला माहित. सगळे नुसती धुळीला मिळवलेत तुम्ही. पेंडसेबाई, तुम्ही बसा, बसून बोलूया ना. काय बोलूया बसून? हा, सांगा ना मला काय उरलंय? तुमच्या मुलीचं बाहेर लफडा आहे हे माहिती असून सुद्धा तुम्ही मला स्थळ शोधायला लावलीत. हा, लावलीत ना? कशाला करायची नाटकं? तुमच्यामुळे त्या मुलाकडचे किती बोलले मला माहितीये. फुकट ऐकून घ्यावं लागलं सगळं. हे बघा, मला दारात तमाशा नकोय. तमाशा मी नाही करत आहे, तमाशा तुम्ही लोकांनी केलाय, तोच निस्तरायला आले मी. मी काय म्हणतो, तुम्ही आत या ना, इथे या, बोलूया ना. बर, आले, आत आले. आता सांगा, काय सांगणार आहात तुम्ही मला? काय सांगणार आहात? हेच बोलणार ना?
की आमच्या मुलीचं बाहेर लफडं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मोठीच्या वेळेला पण तुम्ही तेच केलं. काय केलं तिने? गेली ना, पळून गेली ना, केलं ना लग्न आणि येऊन बसली आता माहेरी. मोठी मुलगी लग्नानंतर माघारी येऊन घरी बसली म्हटल्यावर धाकट्या मुलीशी कोणी लग्न करायला तयार नाही होत. तरी मी आपली कशी बशी स्थळं शोधतीये आणि तुम्ही असे त्यांना भांडून हाकलावून लावताय. मग कसं व्हायचं लग्न? मोठ्या बहिणीसारखी घरातच बसवून ठेवायचे का तिला? तसं नाही झालं म्हणजे मिळवली. लय बोलला का? 1 मिनिट, तुमच्याशी नाही बोलते मी. मला बोलायचं ना पण तुमच्याशी. दुसऱ्यांच्या पोरी काय रस्त्यावर पडल्यात काय? वाटेल तसं बोलताय, उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि तुम्ही शोधून आणलेल्या स्थळांना काय सोना लागलाय? हा, नका शोधू, आम्ही शोधू आमच्या पोरींसाठी स्थळ. हा, आम्ही करू, काय गरज आहे. पण बोलायचं नाही, बोलायचं नाही. ए, तू कोण का मला बोलणारी? म्हणजे घरात कामं करतेस ना, आम्हा मग आपली लायकी ओळखून राहा. ओ पेंडसेबाई, उषाताई आमच्या घरातल्या सदस्यांपैकी एक आहेत. नीट बोलायचं त्यांच्याशी. आधी तुम्ही नीट बोलायला शिका घरात आलेल्या पाहुण्यांशी. मी नीटच बोलत होतो. आम्ही तुम्ही पाठवलेली जी माणसं आहेत ना मुलाकडची, त्यांचाच तोल सुटला. काय वाटेल ते बोलत होते आमच्या मनूबद्दल. आमच्या संस्कारांचे वाभाडे काढलेत. आता हे सगळं समोर घडत असताना तुमचं म्हणणं काय आम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं? तुम्ही शांत व्हा ना. अगं काय शांत व्हा? कधीपासून काय काय बोलतायत त्या? पेंडसेताई, बस बस झालं आता हे सगळं. हे बघा, आमची त्यांच्याबरोबर सोयरीक जुळणार नव्हती असं समजूया ना आपण आणि विसरून जाऊया सगळं. तुम्ही एक काम करा, मनूसाठी नवं स्थळ शोधा. तुमच्या मुलीचं बाहेर लफडं आहे. 1 मिनिट, आमची खात्री आहे आमची मुलगी आम्हाला अंधारात ठेवून काहीही करणार नाही. आमचा विश्वास आहे तिच्यावरती. बर, ठीक आहे, तुमचा एवढा विश्वासच आहे, तुम्ही म्हणताय, मग परत एकदा शोधते स्थळ. पण पुन्हा एकदा मागच्या वेळेसारखी भांडणं नका करू, म्हणजे मिळवली. डोक्याला ताप आहे नुसता. तुमचं काय? संपली सिरियल, जा आता घरी. माझी खूप घुसमट होते ताई. एकीकडे आई बाबांचा विश्वास आहे तर दुसरीकडे अनिकेतचं प्रेम. मला कळत नाहीये मी आता काय करू. मला ना आता मी आई बाबांना फसवते असं वाटायला लागलंय. मी जाऊन सांगते त्यांना आमच्याबद्दल. मनू, वेडी आहेस का? तुला काय वाटतं अनिकेत बद्दल कळल्यावरती ते तुला समजून घेतील? सतत शिस्त हवी असते त्यांना. ते म्हणतील ते करायचं. त्यांचा शब्द फायनल, हे ठरलेलं असतं त्यांचं. म्हणूनच कधी मन मोकळेपणानं बोलता आलं नाही त्यांच्याशी. कधी काही शेअर करावं असं वाटलं ना तर भीती वाटायची. पण आज ना उद्या त्यांना कळणारच आहे ना ताई आमच्याबद्दल. हो, पण म्हणून आता लगेच जाऊन सांगायचा वेडेपणा करू नकोस. बाबा बाबा कुठलाही विचार न करता जो मुलगा समोर येईल ना त्याच्याशी लग्न लावून देतील तुझं. माझ्या वेळेसही बाबांनी हीच चूक केली. म्हणून मला काही गडबडीत सत्यजितशी लग्न करावं लागतं. त्यावेळेस जर मला पुरेसा वेळ दिला असता, मला समजून घेतलं असतं, समजून सांगितलं असतं ना तर माझ्यावर आज ही वेळच आली नसती. पण मला आता दुसरा काहीच पर्याय दिसत नाहीये. म्हणून तुझ्याकडे 2च पर्याय. एकतर अनिकेतला विसरून जा. नाही, हे शक्य नाहीये कधीच. मग अनिकेतला चांगली नोकरी मिळेपर्यंत वाट बघ. कुणास ठाऊक चांगली नोकरी लागली तर ते जरा कमी चिडचिड करतील. हा, पण म्हणून ते तुमच्या लग्नाला परवानगी देतील ह्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणून तुला दोघांपैकी एकाला निवडावंच लागेल. आई बाबा आणि अनिकेत दोघही हवेत मला ताई. शोधणारी घुबड तोंडाची. मनूबद्दल वाटेल ते बोलत होती, आपल्या मनूबद्दल.
बाहेर जाऊन पोराबरोबर फिरते कुठल्या तरी. अशी आहे का रे आपली म्हणू? नाही अरे एवढी सद्गुणी पोरगी आई बापाच्या शब्दाबाहेर न जाणारी, आणि ही बाई काहीतरी बोलते असं वाटलं नाही एक कानाखाली द्यावी ती. तिला काय वाटलं तिने स्थळ नाही शोधली तर माझ्या मनूला स्थळ मिळणार नाही? मी शोधन तिच्यासाठी चांगलं स्थळ. इतकं लाखात एक स्थळ शोधीन ना, त्या पेंडशेबाईची इवली इवली बोट सहित 10च्या 10 तोंडात घालेल बत्ती. हा तू शिकलाय म्हणजे हुशार पण आहे. तू जा, एखादा मित्र असेल ना तुझ्या ओळखीचा, तिला शोधायला सांग. हा तुझा एखादा मित्र बघणार आहे मनूसाठी. हा बघ ना, आपण दोघं मिळून शोधू ना. हॅलो. मला भेटायचंय तुला आत्ताच्या आत्ता. हो येतोच आहे. आई निघालो ग. हा? अरे अरे नाश्ता आहे का आता? पोरग म्हणजे ना हे किती दिवस चालणार आहे अजून? आई बाबांच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून. म्हणून मला समजतंय. मला तुला गमवायचं नाहीये. माझी घुसमट होतीये. मला भीती वाटतेय. बाबांनी माझं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिलं तर? म्हणू अगं असं काही होणार नाहीये. असं होतंय आणि तुलाही माहितीये. बाबा मुलं बघतायत. काल जे झालं ते सगळं तुझ्या समोरच झालंय. मला आता ना काहीच सुचत नाहीये. काल रात्रभर झोप नाही लागली मला. म्हणू माझ्यामुळे खूप त्रास होतोय ना तुला? असं नाहीये आणि फक्त आपल्याला आता ना लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. फार उशीर करून आता नाही चालणार. मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार नाही करू शकत. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. म्हणू सगळं नीट होणार आहे. विश्वास ठेव माझ्या. मी आहे ना, तू काळजी करू नकोस. म्हणू हे मला हे दिसत नाहीये. तुला माहिती आहे. नाही म्हणून एकदा नाही आणि हे मी मगाशी म्हणालो ना, तसं मी कायम तुझ्या बरोबर आहे. लक्षात ठेव. हा आणि आणि हा घे गुलाब. गुलाब? हो. अरे मी आणि हा गुलाब आहे. फुल पडलं असेल. माझ्यासारखं करू नकोस तू. हे काय? चल उचल बॉल. हा नेहमी येतो इथे खेळायला. असायला देत नाही. काय नाही काय नाही. अहो तुम्हाला कळलं का? त्या देसाईंच्या घराबाहेर आज एका बाईने सकाळी खूप मोठा गोंधळ घातला म्हणे. अहो त्यांची धाकटी मुलगी म्हणू, तिचं बाहेर कुठेतरी प्रकरण सुरू आहे. अहो काय सांगताय काय? मोठीने केलं ना तेच आता धाकटी सुद्धा करणार. बाप मारे संस्कार संस्कार करत असतो नेहमी. आता कुठे गेले त्याचे संस्कार? नाहीतर काय, स्वतःच्या मुलींना आवरता येत नाही आणि बाहेर मारे रुबाब झाडायचा. बघा मी तुम्हाला सांगते, ती मनू आहे ना, ती 100% पळून जाऊन लग्न करते की नाही बघा. अगं उषा, हे तरी दे मला करायला. मला नोकरीवरून काढून टाकलं. करू दे ना काम. बसा तुम्ही. अगं हे आले. पाणी देते देते. धावपळ करू नका. अगं बाय, किती मोठी भाजी आणली. थकले असाल ना? घ्या पाणी घ्या. अहो काय झालं? पंखा मोठा करू? तुम्हाला दम लागलाय का?
अहो अहो काय म्हणते मी, काय झालंय नक्की? हे बघा, तुम्ही असे गप्प बसलात ना की काळजी वाटते हो. तुम्ही चिडलेलेच चांगले वाटता. हा काय झालंय? मनूचं बाहेर प्रकरण सुरू आहे अशी चर्चा चालू आहे सोसायटीमध्ये. अहो काय बोलताय तुम्ही? हे माझ्या संस्कारांवरती संशय घेतला जातोय, त्यांची खिल्ली उडवली जाते. जे मला नको होतं तेच सगळं सुरू झालंय निर्मला. आणि तुम्ही ऐकून घेतलं? तुम्हाला माहिती आहे ना आपल्या पोरी कशा आहेत ते. संपला विषय. हो, पण आपण लोकांना काय सांगणार? त्यांचं तोंड कसं बंद करणार? कशी बंद करणार म्हणजे? मी करेन बंद. अरे वा, लोकांच्या पोरी बाळीबद्दल वाटेल ते बोलायचं ना आपण गप्प बसायचं. मी गप्प बसणार नाही. नाही त्यांचे दात त्यांच्या घशात घातले ना तर नावाची उषा नाही मी. जे भासडून हातात देईन त्यांच्या. काय समजतात ते? उषा उषा उगाच तमाशा नको बाई आता. आणि आता भांडण करून आणखी आमची आबरू चव्हाट्यावर नका. हेच आपण आपल्या आबरूला घाबरतो आणि गप्प बसतो आणि मग त्यांचं फावतं. नाही भाऊ नाही, मी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सांगून ठेवते. बसल्यास तिला खाली शिकवतेस त्यांना. येतेच मी. ऐका उषाताई, उषा हो चला येतो आम्ही. बाय बाय. कामं पडली, सगळी कामं करायची. किती कामं पडली घरातली कामं. उषाताई, मी असतात. हो उषाताई, उषाताई ऐका. काय ग दळवीने, झाली का काम तुझी? हो संपली. धुणी झाली? धुवून हो झाली. मग आता दुसऱ्यांची धुणी धुतीस? ए काय बोलतेस काय? बरोबर बोलते मी. उषाताई, उषाताई प्लीज. काय गरज होती तुला मनू बद्दल बोलायची का? दुसरे कामधंदे नाही तुला? ही आमची निर्मला ताई काढते तुझ्या उचापत्या, काढते उकाळ पाकाळ्या काढते. काय नाही काढत ना? मग तुला काय गरज आहे? काय गरज आहे तिच्या उचापत्या करायची? उषाताई प्लीज नका हो. लक्षात ठेव, परत जर काय असलं काय केलंस ना तर भेंडी सारखी उभी चिरी ना तुला. त्या भानगडीचे बोर्ड लावीन सगळीकडं. उषा अगं बघ ना काय करते. हे बघ, मी जे काय ऐकलंय ना तेच बोलते. जे ऐकलं तेच बोल. अगं म्हणून माणसाने एवढ्या ना हलक्या कानाचं असू नये. जे बघितलं ना तेच बोलावं माणसानं. वाटेल ते आपल्या लोकांच्या पोरी बाळीबद्दल काय पण बोलायचं. अरे लाज वाटते का तुला? उषा राहू दे ना. ना उषाताई, उषाताई काय म्हणजे देऊ का हिला? हाय बाबा, बरं झालं तुम्ही इथेच भेटला. याला बोलायचंय तुमच्याशी. ए फायटर, माफी माग. मला माफ करा. असं नाही. त्यांच्या असू द्या असू द्या. नाही नाही बाबा, बाबा त्याला माफी मागायचे, माफी मागू दे. त्याला तुमचा अपमान केलाय. मी दुसरं काहीही सहन करू शकतो, पण आई बाबांचा अपमान नाही सहन करू शकत. ए मागरे, मला माफ करा. राहू दे. खरंच माफ करा. चौकशीत आम्हाला चुकीची माहिती मिळाली होती. तुमच्या मुलीचं बाहेर कुठेच अफेअर नाहीये. कळलं का?